नमस्कार मित्रांनो, मी ऋषी भोसले. आपल्या ऋषीज ब्लॉग या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दुग्ध व्यवसाय करताना जी वाळली वैरण किंवा ओली वैरण जी लागते ती घरूनच पाहिजे, म्हणजे आपल्याला ते फायद्याचं किती ठरतं ते तुम्हाला मी सांगणार आहे आज. तर हे पहा, ही वाळले वैरणीचं स्टॉक सध्या केलेलं आहे. उन्हाळ्यात सगळे म्हणजे सर्व दूध व्यवसाय जे करतात ते करतात आणि जे करत नाही त्यांनी करावा. याचं बेनिफिट हे पावसाळ्यामध्ये होतं जास्त करून. आणि वाळले वैरण असेल तर फॅट आणि एस-एन-एफ हा चांगल्या प्रकारे लागतो, कारण फॅट आणि एस-एन-एफवरतीच आपला दुग्ध व्यवसाय अवलंबून आहे. तर आता ही ही तुम्हाला दिसते ना, ही जी गंज म्हणतात, गावाकडे गंज म्हणतात. म्हणजे जुनी लोक पहिलं कसं करत होते, ज्याच्या घरापुढं गंज असायची, म्हणजे किवडी असायची, लहान मोठी मध्यम आकाराची गंजी होणं म्हणजे माणसाचं तो किती श्रीमंत आहे हे ठरवत होते. मग म्हणजे एखाद्या घरापुढं केवढी मोठी गंज आहे त्याच्यावरनं ठरायचं की याच्याकडे म्हणजे हा किती श्रीमंत आहे, हा किती गरीब आहे, किंवा मिडियम स्वरूपाचा आहे, असं ठरवलं जात होतं. पण आता हे गंजीचं स्वरूप संपत आले. तर गेलेल्या गोष्टी आता परत आपण आणू शकत नाही, पण साठवून ठेवू शकतो त्या आठवणी आपण, म्हणजे जुन्या लोकांच्या. तर आता ही जी आहे ही माझी घरगुती वैरण, ह्यामध्ये ही टोटल 650 पेंडी आहे. तर यामधील 300 पेंडी ही माझी वैयक्तिक घरगुती आहे, आणि माझी वैयक्तिक घरगुती आहे, आणि बाकीची जी मी आहे ती मी विकत घेतलेली आहे. तर बाकी जी विकत घेतलेली आहे ती 28 रुपयाला एक पेंडी पडली. किती? 28 रुपयाला एक पेंडी, प्लस तिथून आणायचं भाडं 800 रुपये, प्लस ती गंज लावायला 2 रुपये, म्हणजे ते 28 आणि ते 2 30, आणि आणायचं भाडं 800 रुपये, म्हणजे सरासरी राऊंड फिगर 30 रुपये. धरा 30 रुपयाला एक पेंडी. मित्रांनो, पेंडी केवढी? दिवसाला 4 पेंडे जातात. 2 जर म्हशी असतील तर जास्त जातील, पण आपण कमी स्वरूपात वापरतो, कारण स्टॉक आपल्याला अवेलेबल ठेवायचा आहे पावसाळा कंप्लीट होतो. कारण पावसाळ्यानंतर परत मग मकाचं केंबाळ असतं ते घ्यावं लागतं, किंवा आपल्या आता आपण मका पेरणार आहे त्यामधून आपण तयार करणार आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण जेवढा होईल तेवढा स्टॉक उन्हाळ्यामध्ये केला तर पावसाळ्यात आपल्याला त्रास होत नाही. कारण पावसाळ्यात पाऊस चालू असतो, वैरणी काढता येत नाहीत, मग हा स्टॉक उपयोगाला येतो. व्यवस्थित झाकून वगैरे ठेवला तर हा आपण पावसाळ्यामध्ये उपयोगाला आणू शकतो लगेच. म्हणजे पाऊस असेल चालू तर जनावरांचं हाल होतं खाण्याचं, पण ते आपण काढून बारीक करून घेतलं टाकलं तर चालतं का. पावसाळ्यासाठी हे नियोजन करणं गरजेचं आहे, आणि वाळली वैरण असणं फार गरजेचं. दुग्ध व्यवसाय जो करतो त्यानं वाळली वैरण नियोजन नक्की करा. तर मी तुम्हाला ना माझ्या वल्ल्या वैरणीचं पण नियोजन मी दाखवणार आहे. आज आपल्याला पाणी पण द्यायचं, म्हणजे कालपासून चालू केलं आहे मी, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. अर्धा एकर आपण कडवळ टाकलेला आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या वल्ल्या वैरणीचं नियोजन केलेलं आहे आपण इथं ते. तर हे सर्व दिसतंय ना, दिसतंय की तुम्हाला? हे अर्धा एकर आपण कडवळ केलेलं आहे वल्ली वैरणीसाठी. वल्ली वैरणी नियोजन आहे. सध्या उन्हाचा तडाखा जरा जास्त असल्यामुळे टोपी वगैरे वापरावं लागतं. तर आपण तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो. हे दिसते इथून आपण पाणी देतो, पाटानं पाणी चालू. हे अर्धा एकर केलेलं आहे. या अगोदर आपलं नियोजन थोडं गडबड झाल्यामुळे आपल्याला विकत वैरण घ्यावी लागली होती, त्यामुळं जो प्रॉफिट आपल्याला मिळणार होता तो विकतच्या वैरणीमध्येच गेला. सध्या आपण चांगलं नियोजन केलेलं आहे. अर्धा एकर कडवळ आहे, कमीत कमी 1-2 महिने. तर आता उन्हाळ्यामध्ये 2 महिने जो तुटोडा बसतो वल्ल्या वैरणीचा, तो आपण नियोजन केलेलं आहे चांगल्या पद्धतीने. आणि याच्याच खालच्या बाजूला आपण 20 गुंठ कडवळ मिक्स मका केलेली आहे. हे संपतो ते घालायचे. नियोजन असलेलं सगळं सोपं होतं. हे बघा, नियोजनानुसार चाला, प्रत्येक गोष्ट यशस्वीरित्या पार पडते. तर आजच्यासाठी एवढंच.
तर उद्या आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन विषय घेऊन. तत्पुरता माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मेन म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं उत्तर हवं असेल तर नक्की प्रश्न विचारा. आणि मी जर एखाद्या गोष्टीमध्ये कमी पडत असेल किंवा मी एखादी गोष्ट चुकी सांगत असेल कमेंट करून मला सांगा. म्हणजे माझी चुका मला समजतील. आणि तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला विचारा. मी नक्की तुम्हाला त्याची उत्तर देईन.